नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देशामध्ये लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक असून ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। याच विरोधात पुण्यात ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी चळवळ सुरू केली आहे। या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील आम्ही भारतीय यांच्या वतीनं पापाची येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यावेळी त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत। याचा आढावा आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी घेतलाय। काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संविधान पायदळी तुळलं जात आहे, लोकशाही पायदळी तुळलं जात आहे असा आरोप आम्ही भारतीयांनी केला आहे। आज पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे। त्यालाच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात देखील आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे। पापाची चिकटी या ठिकाणी पाहिलं तर आपण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही भारतीयच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। काही आंदोलनातील कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ विचारवंत आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया आम्ही भारतीयच्या वतीने आज काय मागणी सरकारकडे करण्यात येते? आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने पुण्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव जे कष्टकऱ्यांचे आणि अंमलांचे सर्वांचे नेते आहेत, लोकशाहीसाठी सातत्याने जीवनभर त्यांनी 95व्या वर्षीसुद्धा ते जागरूकपणे पुण्यामध्ये ते आंदोलन घेतलेलं आहे। सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये भारत सरकारने किंवा भाजप सरकारने ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये शासकता आहे आणि एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चांगली ताकद असताना सगळे लोकांच्या त्या महाआघाडीच्या आपल्या ह्याच्या पाठीशी असताना महाविकासाच्या पाठीशी असतानासुद्धा त्यांना त्या ठिकाणी वेगळे षडयंत्र रचून त्यांचा जो या ठिकाणी वेगळं चित्र निर्माण केलेलं आहे। त्यासाठी बाबा आढावने ही एकंदरीत लोकशाही ती विठंबना चाललेली आहे, ती विठंबना संपवण्यासाठी किंवा या देशामध्ये वेगळ्या पद्धतीचा रवी जाधव आणि आता शिवाजीराव परोळकर म्हणाले की हे जे या पद्धतीचं यंत्राच्या निवडणुकीपेक्षाही बॅलेट पेपर घेऊन या देशामध्ये मी लंकेच्या जनतेसमोर जायला पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि या असे बॅलेट पेपरचं आम्ही या ठिकाणी समर्थन करतो। आणि जे या ह्याच्यामध्ये आता आमचे मित्र म्हणाले पैशाचा वापर प्रचंड झालेला आहे, या पैशाच्या वापराला आपल्या सर्वांचा त्याला आम्ही त्या गोष्टीचा, कारण आतापर्यंत अशा पद्धतीचं राजकारण झालेलं नव्हतं। आता पैशा पाण्याचं राजकारण असल्यामुळे या देशातले जे स्वतःच्या कष्टकरी समाजासाठी काम करणारे त्या समाजातून जे प्रतिनिधी निर्माणे लोक ते विधानसभेमध्ये पार्लमेंटमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा जात होते, त्यांनासुद्धा आता पैसे पाण्यामुळे प्रचंड असं हे मोठं संकट पुढे येणार आहे। म्हणून आम्ही असं विचार करतो की बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि या निवडणुकीचा खर्चसुद्धा विरोधी पक्षांना आता त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते करतात। विरोधी पक्षालासुद्धा त्या शासनाने निवडणुका घेत असताना त्यांच्या पाठीशी आर्थिक बळसुद्धा त्यांना दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। एक मिनिट, एकंदरीत पहिलं तर उच्च न्यायालयात देखील याचिका करण्यात आली होती, तर ती याचिका फेटाळण्यात आली आहे। मग न्यायालयाने जे निकाल दिला याच्याकडेच बघताय। न्यायालय निकाल देत आहे पण न्याय देत आहे असं नाही। त्यामुळं उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जी याचिका झाली त्यावेळी त्यांनी कालावधी अपुरा दिला होता, कारण त्या बॅलेट पेपरवरच्या EVM मशीनचे हे सादर करण्यासाठी सार्वत्रिकरित्या जे प्रयत्न करून त्याचं ते हॅक करतात त्याचं सिद्ध करायसाठी कालावधी बराच पाहिजे होता। पण न्यायालय झुकतं माप सत्ताधाऱ्यांना देतात असं आमचं मत आहे आणि त्यामुळं कालावधी कमी दिला आणि जे आत्ता केलेली याचिकासुद्धा लगेच ताबडतोबीनं त्याचा काहीही सर्वंकष विचार न करता फेटाळून लावली। हे न्यायालयाकडनं अपेक्षित नाही खरं म्हणजे, आणि त्यामुळं सध्याच्या न्यायालयांच्यावरचा सर्वसामान्यांच्यातला विश्वास उडालेला आहे। अशा प्रकारे होऊ नये, किमान न्यायालयानं किमान काही कालावधी देऊन ती हॅक होता त्याचं सिद्ध करण्यासाठी कालावधी देऊन ती याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एका उमेदवाराच्या घरामध्ये 4 मतं होती आणि असं असताना त्याच्या मतदान केंद्रावर फक्त 2च मतं मिळालेली आहेत।
मग याचा विचार न्यायालय करणार आहे की नाही? ही 2 मतं जर मिळाली तर 2 मतं गेली कुठं? उमेदवाराच्या घरातली मतं विरोधी जातील काय? न्यायालय असं म्हणतंय की ज्यावेळी तुम्ही हारता त्यावेळी तुम्ही ईव्हीएमवर हे करता, पण ज्यावेळी जिंकता त्यावेळी तुम्ही कोणतंही हे करत नाही. जिंकलो आम्ही ज्यावेळी, त्यावेळी सुद्धा ईव्हीएमचा आम्ही मागणी हटवा म्हणून मागणीच केली होती. आता जितेंद्र आव्हाड जिंकले. जितेंद्र आव्हाडने सांगितलंय की तुम्ही जर बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर आज मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि माझ्या सुद्धा मतदारसंघात मी ह्या पेट्या कुठं जातात, काय जातात ह्याच्यावर मी व्यवस्थित पाळत ठेवली, प्रशिक्षण दिलं लोकांना. त्यामुळे यांना हे करता आलेलं नाही. कारण पेट्यामध्ये सुद्धा घोटाळा करतात. जर 20-20 लाख पेट्यांचा ताळमेळ यांना लागत नसेल तर कोर्ट काय करते? खरं म्हणजे सुमोटो कोर्टानं हे दाखल करून घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि हे सुमोटो दाखल करून ह्या ज्या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्या कंपन्यांकडच्या ईव्हीएमच्या ह्याचा ताळमेळ जो लागत नाही तो का लागत नाही ह्याचा सुद्धा शहानिशा खरं म्हणजे कोर्टानं करून घ्यायला पाहिजे होता. आता आम्ही भारताचा आक्षेप नेमका ईव्हीएमवर आहे की आता व्यवस्थेवर आहे? ईव्हीएम आणि व्यवस्था, ईव्हीएम ही व्यवस्था हाताळत असते, हे लक्षात घ्या. ईव्हीएमवर का? तर ईव्हीएम जे हॅक केलेत असं आमचं म्हणणं आहे, म्हणून तुम्ही बॅलेट पेपर घ्या म्हणतो. आणि हॅक कुणी केल्या? ह्या व्यवस्थेनं केल्या. मग ह्या व्यवस्थेमध्ये कोण कोण? सत्ताधारी अधिक निवडणूक आयोग, असे दोघंही त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्या दोघांच्यावर आक्षेप आहे आणि ईव्हीएमही हटलं पाहिजे असं आमचं मत आहे. काही महिला देखील आपल्यासोबत आहेत. त्या ठिकाणी काही विचार केला तर विरोधक म्हणतात की लाडक्या बहिणीचं जे ही वारं होतं त्या वाऱ्यामध्ये या लाटेमध्ये सर्व नष्टाभूत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ईव्हीएमचा काय विषय आहे, पण लाडक्या बहिणीने आम्हाला म्हणजे निवडून दिलेलं आहे. लाडक्या बहिणी आम्ही कोण आहे? आम्ही ही बहिणीच आहे ना. म्हणजे विरोधी पक्षात काही महिला नाहीच आहेत काय? फक्त एकनाथ शिंदेनी दिलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर मतदान झालंय. हे साफ झूट आहे. लाडक्या बहिणीला हे माहीत होतं. 1500 रुपये दिलेत आणि 3000 खिशातनं काढून घेतलेले आहेत. महिलांचा महागाईवर रोष होता, पण ह्या ईव्हीएम हॅक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढते कशी याचं तरी उत्तर मिळावं आम्हाला. किमान 3% मतदान वाढलं कसं? हे जे 75 लाख मतदान वाढलेलं आहे हेच सगळ्यात संशयास्पद आहे. 1960 पासून ते आतापर्यंत एवढ्या सीटा कुणालाच आलेल्या नाहीत. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. तेव्हा हा महाघोटाळा आहे. याची चौकशी हे सरकार करणार नाही, न्यायालय करणार नाहीत. पण मी जनतेला आव्हान करते, जनतेनं रस्त्यावरती यावं आणि या सरकारला हिसका दाखवावा. एकंदरीत बघितलं तर मुस्लिम असेल, दलित असेल, हा वर्ग हा भाजपकडे झुकलेला असं त्यांचं अनुमत काढलेलं आहे. तर काय सांगाल याबद्दल? त्याबद्दल एवढंच सांगता येईल की मुस्लिम, दलित, मराठा, हिंदी कोण असं जातवार लोक निवडणुकीमध्ये कधी विचार करत नाहीत. कोण चांगले आहेत त्यांना ते पाठिंबा देतात. हे भाजपवाल्यांनी काढलेलं नॅरेटिव्ह आहे. मुस्लिम तिकडं असतात आणि आम्ही इकडं, आणि आता मुस्लिम त्यांच्याकडे झालेत. असं सांगायचं कारण म्हणजे हा जो ईव्हीएमचा घोटाळा आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा आवाज ज्यांनी उठवला आहे त्याचं नाव सगळ्यात खोटं बोलणारा माणूस म्हणजे नरेंद्र मोदींनी. बरोबर आहे? या नरेंद्र मोदींनी सांगितलं हे ईव्हीएम नको. लालकृष्ण अडवाणीनं सांगितलं हे ईव्हीएम नको. ते आत्ता आल्यावर आत्ता आम्हाला कळायला लागलं. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत होतो कारण तो कधीही लबाड नसतो, पण आता निवडणूक आयोग लबाड आहे. तोही हातात घेतलेला आहे आणि संबंध देश आपल्या हातात घेतलेला आहे. हा पुतीन होणार आहे, हा चीनचा जिनपिंग होणार आहे. तो व्हायचा आहे का भारतामध्ये? आणि म्हणून बाबा आढावसारखा माणूस 95 वर्ष आज त्यांचं ते तिथं उपोषणाला बसलेले आहेत आणि म्हणून आम्ही पाठिंबा देतोय. तरुणांना बिघडवून टाकलेलं आहे, कुणाला नोकऱ्या नाही आहेत, सगळे मशगूल झालेले आहेत. ब्रह्मसत्य जगन्मिथ्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? पत्रकार म्हणून माहिती असला तर मला जरा सांगा. ते ब्राह्मणी धर्माचं तत्वज्ञान आहे. जग हे सत्य आहे ना, ते सत्य नाही. जग हे मिथ्य आहे आणि सत्य काय आहे? स्वर्गात गेल्यावर कळते. हे यांचा धर्म. हा महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्या माणसांनी उखडून टाकलेला आहे आणि हा ब्राह्मणी धर्म आम्हाला नष्ट करायचा आहे. आम्ही हिंदू म्हटले का? दिसल ती मशीद, तिथं काहीतरी देऊळ दिसतं. सुप्रीम कोर्टाच्या खाली एक देऊळ आहे मी म्हटलो तर काढणार आहे का ते? तेव्हा हे सगळं नाटकं चाललेले आहेत. लोकांच्या डोक्यात खोटा हिंदुझम घातलाय. हिंदू हा शब्द भारतीयांना मुसलमानांनी दिलाय. येऊन दे तुमच्या चॅनलवरनं. आणि म्हणून रागापोटी, द्वेषापोटी एक ठिणगी टाकायची म्हणून आम्ही कोल्हापूर इथं बसलेलो आहे. ओके. लाडक्या बहिणी आहे बघा.
त्याची काय लाडक्या बहिणीला विचारा, लाडक्या बहिणी एकत्रित पाहिलं तर जे संविधान जे आहे लोकशाही पायदळ तोडून जात आहे. यात कुठंतरी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. न्यायालय देखील जे असेल ते कोण निकाल असेल हे देखील योग्यरित्या देत नाही असा आरोप आम्ही भारतीयांच्या वतीने आज करण्यात आला आहे. न्यूज मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.